नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एक आम्ही रिंगण म्हणून एक स्टोरी बनवली होती स्कॅरी रिंगण? पंपकिनवर. रिंगण, हां. तर बेसिकली आणि तू बघशील की आमचे बरेच लेखक मराठी आहेत, तर त्याच्यामुळे मराठी टच हा सगळीकडे मिळेल तुला. हा हा तो रिंगण नावातच कळतं की मराठी महाराष्ट्रातलीच एक संस्कृती, गोष्ट आहे. महाराष्ट्रातलीच आहे. तर याच्यामध्ये पण जो ट्रक ड्रायव्हर असतो ना, तो सुद्धा मला वाटतं दसऱ्याच्या की काहीतरी आदल्या दिवशी तो गाडी घेऊन निघतो. त्याचं जे माल वाहतूक करायचं काम आहे त्याच्यासाठी, आणि त्याच्यासोबत त्याचा एक क्लीनर म्हणतात ना सोबत जो माणूस असतो, तर तो एक असतो. आय थिंक त्याचं नाव सखाराम असतं. तर हे लोक निघतात आणि जेव्हा हे लोक एक हायवेवर येऊन थांबतात, म्हणजे हायवेवर येतात, गाडी चालूच आहे त्यांची, आणि त्या ड्रायव्हरला असं वाटतं की काहीतरी गाडीसमोर आलं आणि तो एकदम चपापतो. मग तो काय करतो, गाडी थांबवतो, खाली उतरतो. खाली उतरून पाहतो तर त्याला जवळच एक झुडपं बरेच दिसतात. तर त्याच्या मागून त्याला फील होतं की कोणीतरी त्याला बघते वाकून, झाडांमधून कोणीतरी बघतं. झाडांमधून. मग तो मोबाईलचा टॉर्च ऑन करून अजून पुढे जातो, बघण्याचा प्रयत्न करतो. मग अजून पुढे गेल्यानंतर त्याला कळतं की त्या झाडाच्या फांदीवरती खूप साऱ्या काळ्या बाहुल्या लावलेल्या असतात, ब्लॅक मॅजिक, काळा जादू. मे बी. आणि त्याला असं वाटतं की इथे काहीतरी वेगळी अलौकिक शक्ती आहे, आपण इथून निघायला हवं. तो पटापट येतो उलट्या पावलांनीच, आणि त्याच्याबरोबर त्याचा क्लीनर पण असतो मागे. त्याला बोलतो, चल चल सखाराम, पटकन चल. गाडीत बसतात, ट्रक चालू करतात, आणि ट्रक चालू आहे. खूप वेळ असं होतं की ट्रक जातो, काहीतरी त्याच्या ट्रकसमोर येतं. हा ट्रक त्या जे काही समोर आलेलं आहे ते ट्रकने पूर्ण कुचलून टाकतो, आणि पुन्हा गाडी चालू होते, आणि हे कंटिन्यू चालूच असतं. म्हणजे ट्रक येतोय, तो ठोकतोय, धडक देतोय, पुन्हा पुढे जातोय. फक्त तो उतरत नाहीये खाली आता, कारण फर्स्ट टाइम तो खाली उतरला होता, बरोबर. आणि लूपमध्ये हे गोष्ट चालूच आहे. आणि मग नंतर ह्याला कळायला लागतं की अरे, हे तर तीच जागा आहे जे मी मगाचपासून येतोय. आधी तर त्याला लक्षात येत नाही, आधी तर तो घाबरतो की मी कोणाला तरी मारून टाकलं की काय. सेकंड टाइम वाटतं की काहीतरी जनावर आलं की काय. पण मग प्रत्येक वेळी असं व्हायला लागतं, कारण त्याला आधीच शक येतो की इकडे काहीतरी गडबड दिसते, म्हणून तो पळायच्या प्रयत्न करत असतो. मनस्थितीत असतो. नंतर त्याला कळतं की मी चकव्यामध्ये अडकलो गेलोय, आणि तिथेच मी फिरतोय, आणि तिथेच त्याच मी गोष्टी फिरते. माझ्या बरोबर येस वारंवार होत आहेत. येस. आणि त्याच्यानंतर असं करत फायनली तो बेशुद्ध होतो. आणि जेव्हा त्याला जाग येते तेव्हा त्याला ॲम्ब्युलन्सचा आवाज येत असतो, आणि ॲम्ब्युलन्सचा आवाज येतो आणि लोकांचा पण आवाज येतोय की अरे बिचारे, वाईट झालं, चकवा लागलेला, त्यांना वाटतं चकवा लागलेला असं. मग नंतर त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकतात. मग त्याला बेसिक आपलं फर्स्ट एड देतात. मग त्याला शुद्ध येते त्या ट्रक ड्रायव्हरला. मग त्याला विचारतात की काय झालं, कसं काय, असं तसं. तर मग पहिला तर त्याला कळतच नसतं की काय चाललं आहे. काही वेळाने त्याला जेव्हा तो शुद्धीवर येतो प्रॉपर, तेव्हा त्याला कळतं की जो रात्रभर कोणाला तरी धडक मारत होता तो दुसरं कोणीही नसून त्याचा क्लीनर होता. शपथ, जो त्याच्याबरोबर होता. येस. आणि त्या छलाव्यामध्ये असं म्हणतात की तो जो चकवा, हिंदीमध्ये छलावा म्हणतो, तो चकवा आहे, तो रूप घेतो दुसरं कोणाचंही, आणि तो त्याच्या बाजूला असं त्याला भास निर्माण केलेला की इकडे क्लीनर बसलंय, पण ॲक्च्युली तो क्लीनरला धडक मारत होता, आणि त्याचा क्लीनर त्याच्यात मेलेला होता. आणि सकाळी जेव्हा तो लोकांनी बघितलं तर त्या शेतामध्ये असं एक रिंगण बनलेलं, जिकडे तो ट्रक फिरत होता ना, तिकडे पूर्ण सर्कल असा बनला होता. म्हणजे जो छलावा होता तो व्यक्ती त्याच्या क्लीनरचा रूप घेऊन बसला होता बाजूला, आणि तो क्लीनरलाच ठोकत होता, आणि वारंवार त्याच्याबरोबर ते होत होतं, आणि ते रिंगण बनलेलं. बापरे.
मी असं फिरत होतो आणि एक आपला सबस्क्रायबर मला भेटला होता. तर तो सबस्क्रायबर होता, तो एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय होता. ओके. आणि तो आहे ना रात्रीच्या वेळी जेव्हा तो डिलिव्हरीच करत हा होता. डिलिव्हरी करतो, म्हणजे जेव्हा सकाळी तो त्याची काहीतरी फुल टाइम जॉब करतो, रात्री डिलिव्हरी करतो टाइमपाससाठी. आणि तो जेव्हा करत होता ना डिलिव्हरी, तर आपल्या इथे मला माहिती ना, तुला माहिती असेल ना की पण दहिसर चेक नाका जो आहे, असे बरेच बिल्डिंग्स आहेत, खूप मोठ्या बिल्डिंग्स आहेत, पण तिकडे खूप कमी लोक राहतात. आणि तिथे जर बघशील तर तिकडचे जे रेट्स आहेत ते कम्पॅरेटिव्हली खूप कमी आहेत. रेंट लोक राहत नाहीत ना तिकडे. लोक राहत नाही आणि तिकडे खूप विचित्र वेगवेगळ्या गोष्टी बनवत होतात. तर तिथे त्याला रात्रीच्या वेळी डिलिव्हरी आली होती आणि जवळच होतं. त्याने डिलिव्हरी घेतली, 12:30 वगैरे वाजले होते. आणि मुंबईत काही समजत नाही आपल्याला रात्र काय दिवस काय, कारण लोक तर असतातच. तर तसाच तो गेला आतमध्ये, खूप मोठं कंपाऊंड वगैरे आहे, गेला डिलिव्हरी करून आला. जेव्हा बाहेर येत होता ना, त्याला एक बाबा दिसला, म्हणजे जो एक खूप ओल्ड माणूस, असं काय बोलू शकतो आपण, खूप ऋषी, वयस्कर हा हा म्हातारा. हा तशा टाईपमध्ये वयस्कर माणूस होता. तो दिसला आणि त्याला बोललो की, त्याला तो विचारायला लागला, कुठे चाललायस, का गेलेलास. तो बोलला मला डिलिव्हरी करायची. तो कोणाला विचारून गेलास तू आत, म्हणजे असं गरजच नाही. तो वॉचमॅन पण नव्हता, कोण नव्हता. तर त्याला काहीतरी ऑड वाटलं, म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी जराही तिकडे न थांबताय ना, त्याने त्याच्या मित्राला फोन लावला की तू आहेस ना, म्हणजे पुढे जाता आता. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, चालायला लागला आणि मित्राला कॉल लावला. मित्र बोलतो आहे मी. तो त्याच्या मित्राबरोबर डिलिव्हरी मारत होता असं. तर मित्राला कॉल लावला, तो बोलतो आहे. तसंच तो जाता आता जेव्हा मित्राच्या गाडीवर बसला, स्कूटीवर बसला, त्यांनी मागे वळून बघितलं तर कोण बाबा वगैरे तिथे नव्हता, कोणच माणूसच नव्हता तिथे. आणि हे त्यांनी मला स्वतः असं भेटून सांगितलेलं. शेट, गोव्याचं डिमेलो हाऊस आहे. मग ऐकलं असेल ना तू? हा, मी ऐकलंय त्याच्याबद्दल, पण एक्झॅक्टली काय ते मला नाही माहिती. म्हणजे हा 2 भाऊ होते काहीतरी आणि त्यांच्या प्रॉपर्टीवरूनच त्यांनी भांडणं झाली आणि एका भावाने दुसऱ्या भावाला आधी मारलं. मग दुसऱ्या भावाच्या एंटिटीने त्याला पजेस करून त्याने सुसाईड केलं. बापरे. आणि मग असं बोलतात की आत्ता सुद्धा त्या डिमेलो हाऊसमध्ये दोघं भाऊ भांडतायत असा आवाज येतो लोकांना, जसे ते आधी भांडायचे. एक अशीच सेम गोष्ट आहे ना, मला माझा जो एक मावशीचा मुलगा आहे ना, तो लहान आहे, म्हणजे तो 10वीला असेल. तर त्यांनी त्यांच्या बिल्डिंगमध्ये सांगितले, ते लोक नालासोपारला राहतात, आणि त्यांच्या बिल्डिंगमध्ये आहे ना एक असं घर होतं, फ्लॅट होता, ज्याच्यात आहे ना तिकडचा जो मेन पुरुष होता, म्हणजे फॅमिली राहत होती, म्हणजे नवरा बायको होते, त्याचं लहान मुलं होतं. तर माहिती नाही का तो जो नवरा होता त्यांनी काय टेन्शनमध्ये येऊन आत्महत्या वगैरे केली आणि काहीतरी झालं तशा गोष्टी. आणि त्याची जी बायको वगैरे होती, त्यांनी ते फ्लॅट कोण विकत घ्यायला नव्हतं मागत त्याच्यानंतर, कारण कोणतरी मेलंय वगैरे. तर बऱ्याच काळ तो फ्लॅट असाच म्हणजे रिकामाच होता. त्याच्यानंतर काही महिन्यांनंतर वगैरे त्यांनी थोडं स्वस्त भाडं, आणि असे काही लोक असतात ना, त्यांना फरक नाही पडत, त्या गोष्टींवर नाही मानत, आणि कोणाला असं काही अनुभव पण आला नव्हता तिथे. तर एक फॅमिली तिथे राहायला गेली, आणि तिकडे माहिती आहे त्या साईडला लाईट्स वगैरे जातात, कधी कधी जातात, लोड शेडिंग वगैरे. तर एक दिवशी अशीच रात्रीच्या वेळी लाईट वगैरे गेली होती. अगेन एक फॅमिली शिफ्ट झाली होती, नवरा आणि बायको, म्हणजे नवविवाहित तसं कपल होतं. ते गेलं, नवरा कामावर होता, 7 की 8 वाजलेले, रात्रीच्या वेळी लाईट गेलेली, बायको आरामात म्हणजे मेणबत्ती वगैरे लावून बसली होती. तिने नोटीस केलं की जे त्यांचे वॉशरूमचे जे दरवाजे आहेत ना, टॉयलेट बाथरूमचे दरवाजे, ते आपोआप बंद चालू व्हायला लागले. ती एवढ्या जोरात किंचाळायला लागली ना, तिने आजूबाजूच्या लोकांना गोळा केलं, आणि आजूबाजूचे लोक जेव्हा गेले तर बाहेरच पडली, म्हणजे पुरुष मंडळी वगैरे ते आतमध्ये जाऊन बघायला, त्याचे दरवाजे आपटतायत, बंद होत आहेत, आणि त्यांनी सगळ्यांसमोर. आणि मला वाटतं अथर्वने मला व्हिडिओ पाठवलेली, मी बघितलेली, पण मी नक्कीच मागेन त्याच्याकडून, कारण ती व्हिडिओ बघितली होती. काहीतरी विचित्र होतं. मग त्याच्यानंतर ही त्यांच्या घरी काही ना काहीतरी विचित्र व्हायचं, आणि ते सर्व. मग त्यानंतर कोणती फॅमिली तिकडे टिकली नाही. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.